टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। भाजपचे नेते आमदार आशिष देशमुख आपल्या सोबत आहे। भाऊ, भाजप देशभरात तिरंगा यात्रा काढतायत, महाराष्ट्रातही तिरंगा यात्रा होत आहे, तिकडे काँग्रेस जय हिंद यात्रा काढते। त्याने बघा, संपूर्ण देश आणि देशवासी हे भारतीय सैन्यासोबत अतिशय आत्मविश्वासाने उभी आहे। त्यांचं आत्मबळ वाढवण्याचा प्रयत्न होत असताना आज आपण संपूर्णतः पाकिस्तानाला एक्सपोज जगासमोर करत असताना माझी काँग्रेसकडून ही अपेक्षा होती की या तिरंगा यात्रा जी की संपूर्ण देशवासियांची आहे त्यामध्ये वेगळा फाटा न फोडता तिरंगा हा सर्व देशवासियांचा आहे, तिरंगा हा सर्व राजकीय पक्षांचा आहे, अशा याच्यामध्ये एकोप्याचं दर्शन काँग्रेसनी घडवण्याचं गरज होतं। आणि तिरंगा यात्रामध्ये गावोगावी सहभागी न होता कुठेतरी दुसरा रस्ता पकडण्याचं जे काम काँग्रेस करत आहे ते त्यांनी नाही केलं पाहिजे। आणि काँग्रेसवासियांमध्ये अजूनही देशभक्ती जर जागृत आहे तर तिरंगा यात्रामध्ये एकत्रित येऊन देशवासियांना एक चांगला मेसेज देण्याचं काम काँग्रेसनी केलं पाहिजे। काही नेते खासगीत म्हणतात की ही भाजपची तिरंगा यात्रा आहे म्हणून आम्ही जय हिंद यात्रा जी आहे ते काढतो। त्याने बघा, असं बिलकुलच नाही। नागरिकांच्या मनामध्ये जे राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग जागृत झाले आहे त्याला प्रतीत करण्यासाठी तिरंगा यात्रा आहे। कोणा पक्षाची असेल असं नक्कीच नाही। आम्ही बघा तिरंगा घेऊन आज सर्वजण रस्त्यावर उतरतोय आणि त्या निमित्ताने राष्ट्रभक्तीची भावना जी लोकांमध्ये आहे ते प्रदर्शित करण्याचं काम करतो आहे। काँग्रेसनी याच्यामध्ये सहभागी होऊन नक्कीच चांगलं कार्य केलं असतं, पण त्यांनी वेगळा रस्ता वेगळी पाऊल उचललं आहे ते मला काही बरोबर वाटत नाही। सर्वसामान्यांचा प्रश्न आहे की राजकारण कोण करत आहे, भाजप करते की काँग्रेस करते या मुद्द्यावर? नाही बघा, सन्माननीय राहुल गांधी यांनी कुठेतरी मॅच्युरिटीच्या भूमिकेमध्ये आता तरी आलं पाहिजे। हा देशाचा प्रश्न आहे, भारतीय सेनेचा प्रश्न आहे। भारतीय सेनेनी दिव्यमान जे यश पाकिस्तानामध्ये जाऊन ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचा गौरव उद्गार होणं हे काँग्रेसकडूनही अपेक्षित आहे। आणि तिरंगा हा सर्वांचा आहे, सर्व देशवासियांचा आहे, सर्व राजकीय पक्षांचा आहे। अशा याच्यामध्ये तिरंगा यात्रेच्या माध्यमातून देशाला आणि देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला चांगला संदेश काँग्रेस देऊ शकली असती, पण तसं न करता त्यांनी वेगळा जो रस्ता निवडला आहे तो मला तरी काही पसंत पडला नाही। पी चिदंबरम यांनी म्हटलेलं आहे की इंडिया आघाडीच्या एकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। पी चिदंबरम अनुभवी राजकारणी आहेत, पुष्कळ वर्ष त्यांचा प्रशासनावर व राजकीय क्षेत्रामध्ये अनुभव जो आहे त्याच्या माध्यमातून ते बोलले। आता आपल्या महाराष्ट्रातच पहा ना, शरदचंद्रजी पवार आणि अजितदादा पवार यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती लोकांना विचारा, महाराष्ट्रातल्या देशातल्या दो जिस्म एक जान आहे। आणि म्हणून ह्या दोन्ही राष्ट्रवादी लवकरच एक जी होत आहेत म्हणजे काय, इंडिया आघाडी तुटते आहे। तीच परिस्थिती सर्वदूर देशाच्या विविध राज्यांमध्ये इंडिया आघाडीमध्ये असलेल्या सहयोगी दलाच्या पक्षांमध्ये आहे। आणि हळूहळू नक्कीच इंडिया आघाडी ही आपल्याला तुटलेली पाहायला मिळेल। संजय राऊत यांचं पुस्तक आहे नरकातला स्वर्ग, त्यात त्यांनी गौप्यस्फोट केलेला आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मोदी आणि शहांची मदत केलेली आहे गुजरात दंगलीच्या वेळेस। नाही, हे बघा, मला ते वाचावं लागेल संजय राऊतांनी काय म्हटलं आणि कोणत्या पुस्तकाचा उल्लेख केला, पण असं काही मला म्हणजे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये जाणं आता शक्य नाही। यूपीएच्या काळामध्ये पवारांच्या मध्यस्थीमुळे मोदींची अटक टळली असाही गौप्यस्फोट त्यांनी केला। नाही बघा, हे पवारांचे आणि सन्मान्य देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजींचे संबंध अतिशय चांगले आहेत हे लोकांना माहिती आहे। मोदीजींनी म्हटलं होतं की त्यांचा बोट पकडून त्यांनी काही राजकारणातले धडे शिकवले आहेत। तर हे जरी असताना त्या पुस्तकामध्ये काय लिहिलं आहे आणि संजय राऊतांनी काय बोललं हे मला माहीत नसल्यामुळे मी याच्यावरचं वक्तव्य टाळेल। शेवटचा प्रश्न, संजय राऊत वारंवार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना टार्गेट करतायत, काय सांगू? नाही बघा, संजय राऊतांचं शेवटी ते कामच आहे आणि दररोज येऊन काही ना काहीतरी बोलायचं आणि स्वतःसाठी मीडियामध्ये आणि प्रेसमध्ये थोडीफार का होईना जागा
कमवायची, या पलीकडे त्यांच्या वक्तव्याला जास्ती सिरियसली घेण्यासाठी आज महाराष्ट्रातले लोक तयार नाही आहेत. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी.